नमस्कार मंडळी. ऊस शेतीमध्ये एक निर्णय असा असतो जो अक्षरशः आपलं अख्खं वर्षाचं गणित ठरवतो, आणि तो निर्णय म्हणजे योग्य जातीची निवड. तर मग चला, आज आपण हाच निर्णय एकदम सोपा करून टाकूया. हा प्रश्न बहुतेक सगळ्याच शेतकरी बांधवांना पडतो नाही का, की बाबा लागणीसाठी ऊसाची सगळ्यात चांगली जात कोणती? कारण याच एका उत्तरावर आपल्या वर्षभराची मेहनत, आपलं उत्पन्न, सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळे हा निर्णय खूपच विचारपूर्वक घ्यावा लागतो. बरं, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी बघू की हा निर्णय एवढा महत्त्वाचा का आहे, मग पाहू जात निवडण्याचे 5 नियम, त्यानंतर बाजारातल्या काही फेमस जाती, त्यांचं एक एकंदरीत रिपोर्ट कार्ड, आणि सगळ्यात शेवटी आपल्या जमिनीसाठी बेस्ट जात कोणती हे कसं ठरवायचं. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, लाखाचा प्रश्न. आता याला लाखाचा प्रश्न का म्हणायचं? कारण ऊसाची जात निवडणं हे फक्त शेतीचं काम नाहीये, हे एक मोठं आर्थिक गणित आहे. आपला नफा तोटा याच एका गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणजे बघा, आपण जी जात निवडतो ना, तिच्यावर आपल्या शेताचं उत्पादन ठरतं, तिला पाणी किती लागेल हे ठरतं, ती रोगकिडींना किती टक्कर देईल हे ठरतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या खिशात किती पैसे येणार हे ठरतं. ही खरं तर एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, नाही का? आता बाजारात अमुक एक जात चांगली आहे, तमुक एक जात चांगली आहे, असं ऐकण्यापेक्षा आपण आधी हे शिकून घेऊ की कुठलीही जात निवडताना तिला तपासायचं कसं. यासाठी आहेत 5 महत्त्वाच्या कसोट्या. तर कुठलीही जात फायनल करण्याआधी या 5 गोष्टी नक्की तपासा. 1. तिची उत्पादन क्षमता किती आहे, म्हणजे एकरी किती टन माल निघणार. 2. साखर उतारा, कारण कारखाना वजनाला नाही, साखरेला भाव देतो. 3. ती जात पक्व व्हायला किती वेळ घेते. 4. तिचा खोडवा कसा येतो, चांगला खोडवा म्हणजे पुढच्या वर्षी खर्चात मोठी बचत. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, रोग आणि किडींसमोर ती किती तग धरते. यातला एक मुद्दा कायम लक्षात ठेवा. जसं इथं म्हटलंय, फक्त टनेज जास्त असून उपयोग नाही जर साखरेचा उतारा कमी असेल. कारखाना वजनासाठी नाही तर साखरेसाठी पैसे देतो. त्यामुळे उत्पन्न आणि उतारा या दोघांमध्ये बॅलन्स साधणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर या कसोट्या वापरायच्या कशा हे आता आपल्याला कळलंय. मग चला, याच निकषांवर बाजारातल्या काही गाजलेल्या जातींची जरा तुलना करून पाहूया. या तक्त्याकडे जरा बघा. आपण इथे 3 मुख्य जातींची तुलना करतोय. आता बघा, को 8632 ही जात, उत्पादन म्हणजे टनेज 55 ते 65 टन आणि साखर उतारा 12.5% या दोन्हीत भारी आहे, पण तिला तयार व्हायला वेळही जास्त लागतो. दुसऱ्या बाजूला को 0265 आहे, जी एक ऑलराऊंडर आहे, संतुलित कामगिरी करते आणि तिचा खोडवा पण चांगला येतो. आता इथली खरी गंमत काय आहे माहितीये? प्रत्येक जातीचे स्वतःचे प्लस आणि मायनस पॉइंट्स आहेत. जसं आपण पाहिलं, को 6032 उत्पादन आणि उतारा दोन्हीत भारी आहे, पण त्यासाठी तुम्हाला चक्क 18 महिने वाट पाहावी लागते. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे आणि ज्यांना लाँग टर्म प्लॅनिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. फक्त तक्त्यातली माहिती पुरेशी नाही, अजून काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, को 0265 ला पाणी मध्यम लागतं, म्हणजे पाण्याची थोडी अनिश्चितता असेल तर ही जात तारून नेते. तर दुसरीकडे को 0265 जी आहे, ती स्थानिक किडींना चांगलीच टक्कर देते, म्हणजे आपला औषध फवारणीचा खर्च वाचू शकतो. चला तर मग, एवढ्या सगळ्या माहितीनंतर आता या प्रत्येक जातीचं एक फायनल रिपोर्ट कार्ड बघूया, म्हणजे त्यांचे नेमके गुणदोष काय आहेत हे एका नजरेत आपल्या लक्षात येईल. तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर को 265 ही एक अशी बॅलन्स्ड गाडी आहे जी कुठल्याही रस्त्यावर चांगली चालते. को 86032 ही एक हाय पॉवर स्पोर्ट्स कार आहे जी जबरदस्त परफॉर्मन्स देते, पण त्यासाठी जास्त वेळ आणि गुंतवणूक लागते. आणि को M0265 ही एक मजबूत SUV सारखी गाडी आहे जी कमी देखभालीत चालते आणि धोका कमी करते. आत्तापर्यंत आपण खूप माहिती बघितली, पण ऐका, सगळ्यात महत्त्वाचा भाग तर आत्ता सुरू होतोय. जगात सर्वोत्तम अशी एकच जात नसते. सर्वोत्तम जात ती असते जी आपल्या जमिनीला आणि आपल्या परिस्थितीला सूट होते. म्हणून तुमची जमीन, तुमचा निर्णय. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच आहे की अंतिम निर्णय घेताना आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे आणि आपल्या भागातलं हवामान कसं आहे, या 3 गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्याच्या शेतात हिट झालेली जात आपल्याकडेही तितकीच यशस्वी होईलच असं नाही. याच गोष्टीला आपण म्हणतो परिस्थितीनुसार निवड. म्हणजे काय, तर लोकांनी सांगितलं म्हणून किंवा सगळे लावतात म्हणून कोणतीही जात निवडायची नाही. उलट आपल्या स्वतःच्या शेताची कुंडळी बघायची, जमीन, पाणी, हवामान, आणि मग ठरवायचं. हीच निर्णय घेण्याची सगळ्यात अचूक पद्धत आहे.
तर मग आता विचार करण्याची वेळ आलीये. आज आपण ज्या जाती पाहिल्या त्यातल्या कोणत्या जातीचे गुणधर्म आपल्या शेताच्या गरजा आणि आव्हानांची अगदी तंतोतंत जुळतात? एक कागद आणि पेन घ्या. आपल्या शेताची परिस्थिती लिहा आणि मगच निर्णय घ्या, कारण या प्रश्नाचं खरं उत्तर दुसऱ्या कोणाकडे नाही, ते आपल्या शेतातच दडलेलं आहे.